लहान मुलांना त्यांची एक मानसिकता जी बनलेली आहे किंवा त्यांना एक स्ट्रेस येतो किंवा एक प्रकारचं काय मजा येत नाही आयुष्यात, त्यांना तो एक डोपामिन हिट हवा असतो, म्हणून पण ते बळी पडत असतील ना, की ही एक गोळी घेतली की छान वाटतं. म्हणजे इथे कुठेतरी त्यांना ऑलरेडी एक काहीतरी प्री एक्झिस्टिंग मेंटल प्रॉब्लेम असला पाहिजे, नाही का? प्रॉब्लेम असेल की नाही सांगता येत नाही, पण हे डोपामिन हिटवाली गोष्ट तर 100% खरी आहे. आपल्याला तरी पूर्वी काय मिळायचं, म्हणजे खेळून आलो की संध्याकाळी दमून पटकीनी झोप लागायची. आता नाहीतरी मोबाईल हातात आहेत, दमणूक होतच नाही आहे. म्हणजे जो एक सर्वोच्च आनंद असा कशातनं मिळायचा तर कशातनंच मिळत नाही. खाली खेळायला गेले पूर्वी की सायकलिंग लावायचे आणि 4 जणात जरी आपण पहिलं आलो तरी आपल्याला वाटायचं वाह आज मस्त झालं हां, मस्त आपण जिंकलो. पण ही अनुभूती घ्यायला तुम्ही काहीतरी टू डू काहीतरी चालू राहायला पाहिजे ना. यांचं टू डू काय आहे? मोबाईलवर गेम खेळणं आणि ते मग पण एक ॲडिक्शन आहे ना सोशल मीडिया. ते पण एक ॲडिक्शन आहे आणि म्हणून त्याच्यातनं जर तुम्हाला आनंद मिळायचा असेल तर काय काय करायचं हे माहिती असलं पाहिजे. आणि प्रॉब्लेम असा आहे की आईवडील मेट्रो सिटीजमध्ये बघा किंवा कुठंही बघा भरमसाठ क्लासेसना टाकतात. म्हणजे 5वी-6वीतल्या मुलांना गाण्याच्या क्लासला टाकलेलं असतं, कथ्थकला टाकलेलं असतं किंवा बाकी कराटेला असतात, सगळं असतात. ॲज सून ॲज 8वी-9वी ओलांडली की आईवडील म्हणतात आता सगळं बंद. आणि खरी गरज तेव्हाच आहे. त्याच काळात आपण त्यांना अभ्यासाला बसवतो आणि 5वी-6वीच्या मुलांना धोका जरी एखादी केस असेल तरी ते एवढा धोका नाही आहे, कारण ते अजून इनोसंट आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणं बाकी कुणाला सोपं पण नाही, कारण ते अंडर सुपरविजन असतं. 8वी-9वी नंतर मुलं थोडी स्वतंत्र होतं आणि त्या काळात हाय हार्मोन्स असतात, स्वतःला एक्सप्लोअर करायचं असतं आणि ते एक्सप्लोअर करायच्या नादात हे सगळं केलं जातं. पण मग जो आपण डोपामाइन हिट म्हणतोय किंवा आपण एक जो अत्युच्च आनंद म्हणतोय तो सगळा इथला बंद झालेला असतो. आणि रिबेलियस पण झालेली असतात ना. आता त्यांना सांगितलं जातं आता अभ्यास, आता करिअरचा विचार करा. कथ्थकवाल्यांना सांगितलं जातं बास, माझी मुलगी 2 वर्ष काही करणार नाही. त्यामुळे ते अचानक जे एक असं पोकळी तयार होती ना, त्या पोकळीत फक्त अभ्यास भरून नाही पोकळी भरून निघत ती. कोणाला एवढा खूप अभ्यास आवडत असतो की मजा येणार आहे अभ्यास करून. करिअरसाठी अभ्यास करणं कळतं त्यांना, पण अभ्यास करून त्यांना मस्त मजा येणार आहे आणि ती पोकळी भरून निघणार आहे का? जिथं अदर ॲक्टिव्हिटीज होत्या त्या अदर ॲक्टिव्हिटीज इथं बंद आणि पडतात. एनर्जीला आउटलेट पाहिजे ना. एनर्जीला आउटलेट काहीच राहत नाही. मग त्यांना सांगितलं जातं आता जे करायचं आहे ना ते 12वी झाल्यावर, तोपर्यंत काही नाही. म्हणजे आता इंटिग्रेटेडची वगैरे जी मुलं आहेत ते 10वी झाली की 1 महिन्याच्या आत अभ्यासाला पण लागली. आता त्यांचा आनंद आहे कुठे? म्हणजे त्यांना काय आवडतं काय नाही. मुलांना छंद विचारा. सगळ्या मुलांना छंद माहिती पण नाही आहेत की आपल्याला काय छंद आहे, आपल्याला काय नेमकं आवडतं. एक्सप्लोअर कधी केलं तेवढं? आणि मला असं वाटतं, म्हणजे मला जे आठवतं त्याप्रमाणे 10वी-12वीला थोडंसं आपण एक डिसिजन मेकिंग होतं करिअरचा आणि त्याच वेळेला नेमकी त्यांना ती प्युबर्टी हिट झालेली असते. त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, कोणावर तरी प्रेम जुळतं आणि आता हे नवीन ॲडिक्शन झालेलं आहे. त्यामुळे ॲक्च्युली जेव्हा हॉर्मोन्स अशी विचित्र पद्धतीने आपल्याला वागायला लावत असतात आणि तेव्हाच करिअर पण इम्पॉर्टंट असतं. बरोबर. मग स्ट्रेस येतो, आईवडिलांच्या अपेक्षा असतात. त्यामुळे मला असं वाटतं आता हे स्ट्रेसमुळे डिप्रेशन ह्या तुझ्याकडे येत असतील ना केसेस, की परीक्षा जवळ आली. कितीतरी केस येतात. म्हणजे एका वर्कशॉपमध्ये मी मोठा क्राऊड बसलेला होता समोर आणि त्या सगळ्यांना विचारलं की किती जणांना असं वाटतं की ही मुलं जरा जास्त शहाणी आहेत. सगळ्यांनी हात वर केला. मी म्हटलं किती जणांना असं वाटतं की ह्यांना जरा जास्तच माहिती आहे, आमच्या काळात नव्हती आम्हाला एवढी माहिती. सगळ्यांनी हात वर केला. मी त्यांना नंतर विचारलं किती जणांना असं वाटतं हे जरा जास्त स्मार्ट आहेत आणि ते आपल्याला कमी लेखतात असं. सगळ्यांनी हात वर केला. मी त्यांना शेवटी विचारलं किती जणांना असं वाटतं की यांचं जे ॲडोलसंट एज आहे, किशोर वय आहे, हे आपल्यापेक्षा जास्त अवघड आहे. मग सगळ्यांनी थोडा विचार करायला सुरू केला. कारण ब्लेम करणं मुलांना पटकीने खूप सोपं आहे, कोण नाही म्हणतं. म्हणजे सगळ्यांनी, मी जेव्हा पालकत्वावर सदर लिहित होते तेव्हा मला मेल यायचे, त्याच्यात लिहायचे लोक सारखं आम्हालाच काय सांगता की तुमचं हे चुकतंय, तुम्ही हे करा हे करा. मी म्हणलं कारण मुलांना टपल्या मारायला सगळेच जण आहेत. आपल्याला सांगायला कोण आहे? म्हणजे पालकांना सांगायला कोण आहे? आणि म्हणून हे सांगायची गरज आहे. असं नाही की मुलांचं चुकत नाही, सगळा ब्लेम तुमच्यावर आहे. पण नाव वी आर डिस्कसिंग अबाउट यू, तर फोकस तुमच्यावरच ठेव. त्यांच्यावर फोकस परत कधीतरी करता येईल, तुम्हाला अजूनही तुमचे अनुभवही कामाला येतील, तुम्हीही चांगलं करतच असाल. पण इथं गरज आहे ते तुमच्या म्हणजे आता तुम्हाला एक सज्ञान व्हायची गरज आहे. पालकांमधलं मुळात असं म्हणणं आहे यांना कशाला स्ट्रेस येतो, काय नाही आहे ह्यांच्याकडे,
यांना शाळेत जायला स्कूल बस आहे, बघा दारात स्कूल बस येते, की शाळेत उतरतात की तिथपर्यंत येण्या जाण्याचा स्ट्रेस आहे का, आम्ही किती चालायचो, आम्ही किती लांब जायचो, सायकल किती चालवायचो, ह्यांना हा नाहीच आहे स्ट्रेस. अभ्यास, आमच्या वेळेस आईवडिलांच्या मागं लागावं लागायचं, ट्युशन लावा, नाही म्हणायचे, आमच्या हातून संधी गेली असं सांगणारे पालक किती आहेत. यांना बघा, आम्ही मागं लागतो यांच्या, करा 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 म्हणून. आणि मग यांना प्रॉब्लेम आहे कुठे, काय द्यायचं आहे यांना, तर यांचा प्रॉब्लेम तुम्ही सायकल चालवून जो आनंद मिळवत होता ना, तो नाही आहे ह्याच्यात आहे. स्कूल बसमध्ये जाऊन शाळेत उतरणं हे तुम्हाला वाटत असेल खूप आनंदाचं आहे, पण कदाचित त्यांना विचाराल तर त्यांना सायकलवर आपल्या मर्जीने जाणं हे जास्त एक्सायटिंग असेल. तर स्ट्रेस बस्ट होण्यासाठी, कुठंतरी स्ट्रेस बाहेर निघण्यासाठी कोणतीही जागा मुलांकडे अवेलेबल नाही आहे. एक तर घरात एकटे, कुठं आई वडील आजी आजोबा, एक मुलगा, बहुतेक सगळ्या ठिकाणी आहे. सिबलिंग अजूनही आहेत, ज्या पिढीला थोडंसं त्यांचं बरं चालू आहे, पण पुढं पुढं ते कमी होत जाईल. तसं यांची स्ट्रेस लेवल कोणाला सांगायचं. एका मुलाने मला विचारलं, दुपार अख्खी घरात एकटं काढणं सोपं वाटतं का तुम्हाला, म्हणजे मी 1 वाजता घरी येतो आणि मला 6 वाजता ट्युशनला जायचं असतं, तुम्हाला काय वाटतं 1 ते 5 म्हणजे मजा आहे का, टी व्ही बघा म्हणलं की संपलं का. मला नको आहे म्हणलं टी व्ही, मला एक पेट तरी द्या म्हणलं तरी त्याच्यामुळं तुझ्या अभ्यासातलं लक्ष उडेल म्हणून मला एक कुत्रा मांजरसुद्धा दिलेला नाही आहे. म्हणजे एक सजीवाची जी गरज आहे ना, ती सिबलिंग म्हणून आहे. इंटरॅक्शन, सजीव म्हणजे शेवटी इंटरॅक्शन आहे. तुम्ही बॉल फेकाल ते मांजर बॉल आणेल, तुम्ही टी व्ही बघाल तर ते टी व्ही काही तुम्हाला इंटरॅक्शन नाहीच आहे, हे मुलांना समजतं. असं म्हणलं की पालक म्हणतात तुम्हाला सोपं वाटतं का खर्च वगैरे, ॲग्री, पण त्यांचा स्ट्रेस समजून घ्यावा लागेल. त्यांचा स्ट्रेस खोटा नाही आहे, पूर्ण लोनलीनेस आहे. आणि मग अशा ह्याच्यात घरात करमलं नाही की जास्तीत जास्त ओढा हा मित्रमैत्रिणींकडे राहतो. आणि म्हणून त्यांच्या आयुष्यातलं आपल्या वेळेस जेवढं मित्रमैत्रिणींचं एक इन्फ्लुएन्स नव्हता, तेवढा जास्त इन्फ्लुएन्स या मुलांवर आहे. आणि हे आपल्याला मित्रमैत्रिणी नको, कशाला पाहिजेत मित्रमैत्रिणी, आम्ही आहोत ना तुला, आपण पुरेसे नाही आहेत. आपण करून करून काय करतो, फिरायला नेतो, हॉटेलमध्ये नेतो, मॉलमध्ये नेतो, ह्याच्या पलीकडं पाहिजे ती इंटरॅक्शन पाहिजे, ते समवयस्क लोक पाहिजेत, जे पूर्वी आजूबाजूला सगळे अवेलेबलच असायचे, आता ते अवेलेबल नाहीत. आपण म्हणतो की आपण जेवढं मुलांशी बोलतो ना, तेवढे मागचे आईवडील बोलायचे पण नाही. कशाला बोलतील, तुम्ही तुमच्या कामात असायचं, त्यांचं मस्त चाललेलं असायचं, त्यांच्या घरात भावंडं असायची, भावंडांशी मस्ती मारामारी सगळं चाललेलं असायचं. आणि म्हणून पालकांना असं बसून करमवायची काही गरजच नसायची. आता ती गरज आहे. आणि सगळ्या पालकांना मित्र होणं, मैत्रिणी होणं शक्य होत नाही. ती पॉवर आहे एक पालकत्वाकडं. मी आई आहे, माझं सांगितलेलं ऐक, सोपं नाही आहे त्या पॉवरमधून स्वतःला बाहेर काढायचं. आणि मग तुम्ही मुलांशी गप्पा माराल आणि मग तिथून ते एक एक स्ट्रेस सुरूच होतात. म्हणजे 5वी 6वीपासून मूल एकटं पडायला सुरू होतं. म्हणजे लोनलीनेसला त्यांनी न्यू पॅन्डेमिक डिक्लेअर केलेलं आहे WHO ने. हो हो, त्यांनी सांगितलं की लोनलीनेस हा खूप मोठा इफेक्ट करतो आहे. आणि लोनलीनेस इन डिप्रेशन, लोनलीनेस विथ एन्झायटी, ह्या गोष्टी तर अजून सिरियस होत राहतात. पण लोनलीनेस हे गर्दीमध्ये पण वाटू शकतं ना. हो, बिईंग म्हणून तर आपण 2 गोष्टी सांगतो ना, बिईंग अलोन आणि लोनलीनेस हे वेगळं आहे. म्हणजे बिईंग अलोन म्हणजे कदाचित मी एकटीच आहे घरात, दुपारी 1 ते 5 मी एकटीच आहे, पण मस्त चाललंय माझं, मस्त एक झोप काढतीये, मध्येच गाणे लावतीये, गुणगुणतीये, कोणी डिस्टर्ब करायला नाही आहे, तर मी बिईंग अलोन असेल, त्याच्यात काही स्ट्रेस नाही आहे. पण लोनलीनेस म्हटल्यावर तुम्ही पार्टीमध्ये सुद्धा लोनलीनेस जाणवू पण दॅट शकतो. इज अ मेंटल कॉन्स्ट्रक्ट ना. हो, ते मेंटल कंडिशनच आहे लोनलीनेस ही. पण ह्या मुलांमध्ये हा प्रभाव खूप जास्त आहे. सुरुवात कुठून तर स्ट्रेसची होती, तर ती लोनलीनेसपासूनच होती आहे. आपलं सांगायचं कुणाला, विश्वास कुणावर ठेवायचा, एवढं सोपं नाही आता मुलांसाठी. मैत्री जरी तुम्ही मुलांशी म्हणाल ना, आपल्या वेळेस फक्त कोण आहे बेस्ट फ्रेंड असं विचारलं जायचं. आता मला काउन्सिलिंगमध्ये विचारावं लागतं, तुला बेस्ट फ्रेंड आहे का. सगळ्यांना बेस्ट फ्रेंड नाही आहेत. खूप पटकीने एकटे पडतात मित्र वेगवेगळ्या. म्हणजे आपल्या इथं मैत्री तुटण्याचं कारण ती वेगळ्या कॉलेजला, मी वेगळ्या कॉलेजला, तिची डिव्हिजन वेगळी, माझी डिव्हिजन वेगळी. पण ह्याच्या पलीकडं जाऊन ही मुलं एकटी आहेत. आणि ते सगळेजण म्हणजे त्यांचे स्टेटस बघा तुम्ही, त्यांच्या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिलेलं असतं, जिंदगी की तो वाट लुक चुकी आहे. काय झालेलं असतं, बोर झालेले असतात एकटे. का बोर होतं एवढं सगळं. कारण छंद डेव्हलपच होत नाहीत ना तेवढे. आणि छंद म्हणजे सबस्टिट्यूट नाही आहे कुणाच्या तरी असण्याला. छंद हे प्लस असू शकतं.
पण इथं आपण म्हणतो छंद म्हणजे नाहीये ना तुला मित्रमैत्रिणी, पेटी वाजव बरं, नाही आहेत ना तुला मित्रमैत्रिणी, टी व्ही पहा बरं. तर ह्याच्यातले कोणत्याही गोष्टी ही समवयस्कांच्या सोबत असण्याला सबस्टिट्यूट असू शकत नाही. ते प्लस आहे. त्या वेळेला थोडा वेळ छंद करतील, थोडा वेळ अभ्यास करतील. नियोजनच असं असलं पाहिजे ना त्यांचं, म्हणजे दिवसाचं जे प्लॅनिंग आहे ते असंच असलं पाहिजे ना. थोड्या वेळ समवयस्कांबरोबर खेळतील, थोडं होमवर्क करतील, थोडं अभ्यास करतील किंवा बाकी सेल्फ स्टडी असतील ते करतील. थोडा वेळ तरी कुणाबरोबर तरी घालवतील की नाही. त्याला आपण कमी महत्त्व द्यायला लागलो आता. त्याला वेळ वाया घालवणं म्हणतोय आणि त्याच्यामुळं ह्यांच्यातला लोनलीनेस वाढत होतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.